आज टॉक टाइम मध्ये आपण घरातल्या बागेविषयी चर्चा करतोय. वीणा म्हात्रे आपल्या बरोबर. मॅम, एक फोन आलेला आहे. रंजना आपल्या बरोबर. बोला रंजना. हॅलो, मी वडाच्या झाडाचं बोन्साई केलंय, तर त्याला काय खत घालावं? बोन्साईच्या झाडाला म्हणजे तुझं किती वर्षाचं झालंय हेही महत्वाचं आहे. 2 वर्ष झालेली आहे. 2 वर्ष. आणि तू ते काढून त्याची मुळं वगैरे कापली होतीस का? हो, कापली. आणि रिपोर्टिंग केलं होतंस का? हो, केलंय. केलंस ना. मग त्याला ऍक्च्युली तू हे घालू शकतेस, गांडूळ खत, तुला नॅचरल फर्टिलायझर आवडत असतील तर, किंवा मग एक NPK म्हणून एक खत मिळतं ते घाल, किंवा बरीच खत आहेत खरं म्हणजे. साधं पण हे गांडूळ खत घातलंस तरी झाड छान वाढेल, चांगलं वाढेल. आणि वरच्यावर माती उकरत राहा झाडाची, म्हणजे झाडाला मुळे. लोक घरात हौसेने बोन्सायची झाडं लावतात, पण मग त्याची काळजी कशी घ्यायची, यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागते का वेगळी? बोन्साय म्हणजे तुम्हाला अशी घरात ठेवता येतात, पण फक्त 2 दिवस ठेवायचे, मग तिसऱ्या दिवशी ते बाहेर गेलं पाहिजे. माझ्या घरात मी खूप बोन्साय ठेवते, पण आय एम व्हेरी पर्टिक्युलर. म्हणजे ती 2 दिवसानंतर ती मी बाहेर आणि मग दुसरी झाडं आणते. पण एकतर बोन्सायचं हे करताना माती लूज करायची महिन्यातून एकदा, नंतर 15 दिवसातून एकदा त्याला खत घालायचं आणि त्याला रोटेशन करायचं. रोटेशन म्हणजे आता मी समजा बाल्कनीत जर माझी झाडं आहेत, तर ज्या बाजूनी सूर्यप्रकाश येतो त्याच बाजूनी फक्त फांद्या वाढतात आणि मागची बाजू अशी फ्लॅट राहते. बरोबर. म्हणून ती मागची बाजू पुढे, पुढची बाजू मागे असं करायला पाहिजे. त्याला आम्ही रोटेशन म्हणतो. आणि फोन आलेला आहे. वीरेश आपल्या बरोबर आहेत. बोला वीरेश. नमस्कार मॅडम, वीरेश बोलतोय इचलकरंजीवरून. बोला. माझा प्रश्न असा आहे की पारिजातकाचं झाड लावलं, नंतर त्याला फुल आल्यानंतर पुन्हा झाड वाळतंय. 3 वेळा झाड काढून लावलं तरी सुद्धा ते पुन्हा येत नाहीये, कलम केलं तरी येत नाही. पारिजातकाचं झाड त्यांचं वाळते, तर तुम्ही काय असं स्ट्रॉंग खत वगैरे घातलं होतं का त्याला, फुलं लवकर यावी म्हणून? होय, घातलेलं होतं. मग ते खत कदाचित जास्त स्ट्रॉंग झालं असेल, कारण कधी कधी तुम्ही युरिया किंवा हे सुफला वगैरे सारखी खत जी घालता, त्याची मात्रा जर जास्त झाली तर झाड नक्कीच वाळतं. म्हणून मी मगाशी पण सांगितलं, बाहेरची खतं घालताना तुम्ही केमिकल फर्टिलायझर स्पेशली, तर तुम्ही त्याची मात्रा किती, आणि सुरुवातीला घालताना अगदी कमी मात्रेत, म्हणजे तुम्ही पाणी लगेच जास्त घालायला पाहिजे त्याला. आपण बोन्साय बद्दल बोलत होतो, पण बोन्सायची झाडं कशी निवडायची, कशी की बोन्सायचं झाड करताना? बोन्सायची झाडं निवडताना बरेचसे क्रायटेरिया आहेत. एक तर त्याचा बुंदा जाड पाहिजे, दुसरं म्हणजे ते पेरेनियल पाहिजे. पेरेनियल म्हणजे ऑल टाइम, म्हणजे काही कशी झाडं सीझनल असतात, काहींचा 2 महिन्याचं सीझन, काहीचं 3 महिन्याचा, काहीचा वर्षाचा, तर तशी झाडं चालणार नाही. ती पेरेनियल झाडं पाहिजेत, कायम टिकणारी झाडं. नंतर त्याला ब्रांचिंग छान पाहिजे. नंतर त्याची पानं लहान पाहिजेत. म्हणजे आता वडासारखे वगैरे एक्सेप्शन आहेत, कारण वड आहे त्याला पारंब्या येतात, म्हणजे ती पण त्याची ब्युटी आहे. म्हणून आपण जरी पानं मोठी असली तरी दॅट इज अ एक्सेप्शन. पण युजली आता ही झाडांबरोबर जे फळ झाडं असतात त्याची पण आपण बोन्साय करतो, त्याची काही वेगळी काळजी करायला पाहिजे? नाही, बाकीची सेम, फक्त फळझाडांना जास्त ऊन लागतं आणि त्याला फळं यावी म्हणून जरा खताचं प्रमाण जास्त, म्हणजे एक 15 दिवसांनी वगैरे असं खत द्यायला लागतं. पण फळं छान दिसतात. आता माझ्या चेरीला एवढंच चेरीचं झाड आहे, 2 फुटाचं, 2 पण नाही, 1.5 फुटाचं आहे. त्याला 40 चेरी झाल्या होत्या आणि येतात, वरच्यावर येतात, छान येतात. मग फळ झाडाची काही स्पेसिफिक उंची वगैरे असते का? खरं म्हणजे सगळ्याच बोन्सायची उंची आहे ना, ती 3 विभागात आहे. म्हणजे त्याची जी साईज आहे, एक मामी बोन्साय, म्हणजे त्याला आम्ही मिनिएचर बोन्साय म्हणतो. म्हणजे बोन्सायची झाडं आणून सुद्धा तुम्ही तुमच्या घराचं सौंदर्य अधिक रीतीने वाढवू शकता. अगदी वेगवेगळी झाडं आणलेली, गार्डनची एक झाडं वेगळी असतात, बोन्साय करून तुम्ही घराची शोभा वाढवू शकता. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. आज टॉक टाइम मध्ये आपण चर्चा केली ती घरातली बाग या विषयावर. उद्या आपण भेटणार आहोत पेस्ट्री शेफ निकिता रामपाल यांना आणि चर्चा करणार आहोत ख्रिसमस केक कसे बनवायचे याविषयी. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही उद्या 1:30 ते 2 या वेळेत फोन करा. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.